पुढची बातमी बीएमसीच्या बजेटची। देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महापालिकेचा 2025-26 या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुका याच वर्षी होणार असल्यामुळे या इलेक्शन बजेटकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी हे पहिल्यांदाच अर्थसंकल्प मांडणार आहेत। मुंबईमध्ये विविध योजनांसाठी आणि पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद या अर्थसंकल्पात मांडण्यात येईल अशी अपेक्षा मुंबईकरांना आहे। शिवाय गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये 5 ते 10% यावर्षी बजेटमध्ये वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। दरम्यान यंदाच्या बजेटमधून मुंबईकरांच्या अपेक्षा पूर्ण होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर कोणत्या प्रकल्पांसाठी भरीव तरतुदीची अपेक्षा सध्या व्यक्त होतीये पाहूया। मुंबईतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी किती तरतूद केली जाते हे बघणं महत्त्वाचं असेल। कोस्टल रोडचा दहिसर पर्यंतचा विस्तार, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, नवीन आरोग्य सुविधा, शहर आणि उपनगरातील मैदानं, उद्यानं आणि इतर सुशोभीकरण, बेस्ट उपक्रमासाठी किती तरतूद केली जाते याकडेही विशेष लक्ष असेल। पर्यावरण आणि प्रदूषण नियंत्रणासाठी या बजेटमधून किती तरतूद समोर येते याकडेही लक्ष असणार आहे। देवनार डम्पिंग ग्राउंडची जागा धारावीकरांना पुनर्विकास प्रकल्पासाठी दिली जाऊ शकते। देवनारच्या स्वच्छतेसाठी सुद्धा भरीव तरतुदीची शक्यता आहे। त्याचबरोबर स्वच्छ मुंबई योजनेअंतर्गत सुशोभीकरण प्रकल्पासाठी किती तरतूद होते याकडेही लक्ष असणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।